राणे साहेब, राणू अक्का साहेब येत आहेत. अगं बाई, निरोप गेला आणि बत्ताशीबाई आल्या आहे. पाठव. आता आमच्या लाडक्या वहिनीसांचा निरोप आलाय म्हटल्यावर आमची वाहती कृष्णामाई ती सुद्धा थांबली. म्हणाली, जा बाई राणूबाई, नका थांबू. मग काय, आलो आम्ही. बरं झालं आलात त्या. पाहुणे कसे आहेत? सगळे चांगले आहेत. एवढ्या तातडीने का बोलावलं? काही पेच आलाय का? आणि आला असला तरी आमचे दादासाहेब खंबीर आहेत की? अहो, तुमच्या दादासाहेबांचाच पेच सोडवायचा आहे. काय हो वहिनीसा, कसला पेच? राज्याभिषेकाचा पेच. नाही म्हणतायत तुमचे दादासाहेब. का? माहित नाही. खूप आग्रह केला तरीही त्यांचा नकारच आहे. पण आता एवढ्या वर्षानंतर आपल्या नवऱ्याने आपल्या म्हणण्यावर मान डोलावली पाहिजे. एवढी सत्ता तर आलीच पाहिजे. आमची कसली हो सत्ता? उलट त्यांचीच सत्ता आहे आमच्यावर. आणि तुम्हाला सुद्धा त्यांची सत्ता आवडते. आवडते ना? खरं सांगा. बत्ताशीबाई, अहो मग आमची धांदल उडते. आम्ही बहिणींनी तरी कुठवर यावं आणि आम्ही तरी किती पुऱ्या पडणार? काय हो मातोश्री, बरोबर ना? हो ना. अहो, काहीच बोलत नाहीत ह्या. होला हो मिळवतात, झालं. आता थोड्याशा रुसल्या फुगल्या तर शंभूराजे राज्याभिषेकाला नाही म्हणणार आहेत का? मातोश्री, आमचं सगळं करून झालं. आम्ही रुसलो फुगलो, सगळं झालं. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. म्हणून मग आम्ही तुम्हाला हाक मारली. आता तुम्हीच समजी घाला तुमच्या दादासाहेबांची. अहो पण पतिराज तुमचे, आम्ही का मध्ये पडावं? आम्ही का समजी घालावी? कारण तो तुमचा मान आहे. हो की नाही हो मातोश्री? आता नणंद भाऊजाईत आम्ही काय बोलणार? बत्ताशीबाई, आमच्यासाठी तेवढं कराच. हवं तर आजच बोला तुमच्या दादासाहेबांशी. बघू. अहो, करतो प्रयत्न. शहजादे, हमें लगता है कि हमने पत्र लिखना चाहिए शंभूराजे को। वो रह न सकी फूल में ए फूल की खुशबू, कांटों में रहे और परेशान न हुए हम। बहुत खूब, बहुत खूब। तो क्या सोचते हैं सर? लिखे पत्र शंभूराजे को? क्या जरूरत है खत लिखने की? अरे उसे तो हमारे स्वागत की तैयारी करनी चाहिए। ठीक ही है, लेकिन हम जा रहे हैं उनके पास, पढ़ना चाहिए हमें उनकी। दुर्गादास जी, अब एक बात भूल रहे हैं, हम हैं कल के शहंशाह, शहंशाह हिंदुस्तान। और संभा एक आम सरदार, वो राजा भी नहीं बनाया अभी तक। क्या हैसियत है संभा की हमारे सामने? अगर हैसियत न होती तो हम यहाँ दक्खन में क्यों आते इतनी दूर? ये तो भाई जंगी फौज है। शहजादे, जंगल की तरफ निकल जाना।
छोड़ दो, छोड़ दो. अरे तुला सोडणार तर हायच, पण एक लक्षात ठेव, हे स्वराज्य आहे ना थोरल्या महाराजांचं आहे आणि इथं शरणागताला आणि पाहुण्यासनी स्वतः शंभू राजांचं अभय हाय. गलती हो गई सरदार. पुन्हा जर वाट वाकडी केली तर इथं पायाखालीच खड्डा घेईन आणि मातीत गाडीन. चल निघ. या खुदा. देखा शहजादे, अब भी अपने आप को शहजादा कहोगे? शंभूराजे ने तो आपके प्राण बचाए, अब भी आप उन्हें आम आदमी कहोगे? अक्कासाहेब, आम्हाला सर्वसामान्य माणूस म्हणून राहू द्या. आम आदमी तो बिरुदावली, छत्र चामर, ललकाऱ्या याचा सूस नाही हो आम्हाला. दादासाहेब, आता यातून सुटका नाही. अक्कासाहेब ऐका आमचं. दादासाहेब, डेरेदार झाड बनायचं असेल तर फुटावं लागतं, नदी व्हायचं असेल तर व्हावं लागतं, आणि राजा व्हायचं असेल तर राज्याभिषेक हा आलाच. अक्कासाहेब, तुमचं सगळं मान्य आहे आम्हाला, पण समोर फार मोठी राजकारण आहेत. ती असणारच आहेत, पण आता रयतेला सुद्धा आपल्या राजाला डोळे भरून पाहू द्या. आणि राज्याभिषेक हा तर सर्वसंमत विधी आला, तो होणं गरजेचं आहे. नाही अक्कासाहेब, राज्याभिषेकापेक्षा तटलेलं राजकारण आमच्यासाठी महत्वाचं. उत्तरेत तो शहनशाह औरंगजेब बसलेला आहे, त्याची धर्मांध असुरी महत्वाकांक्षा ठेचून काढायची. जंजिऱ्याचा तो सिद्धी नावाचा मगरमच्छ, त्याला निस्तनाबूत करायचंय. कर्नाटकात हरजीराजे दाजी साहेबांनी रघुनाथ पंत हनुमंतेंना कैद केलंय, त्याचा परामर्श घ्यायचाय. 7 समुद्रापलीकडून येऊन तो फिरंगी आपल्या मुलखात डोकं वर काढतोय, त्याच्यावर जरब बसवायची. आणि आमच्यासाठी हे सगळं महत्वाचं आहे. हे सगळं तर कराच, पण त्याआधी राज्याभिषेक झाला तर तुम्ही छत्रपती म्हणून घोषित व्हाल. तुमच्या नावाची नाणी पाडता येतील. तुमची राजमुद्रा प्रत्येक खलित्यावर, प्रत्येक पत्रावर उमटेल. त्याचा धाक बसेलच सगळ्यांवर. अक्कासाहेब, राजमुद्रेचा धाक पत्रात निर्माण होण्यासाठी आधी रणांगणावर शत्रूला धाक बसावा लागतो, आणि आता ती वेळ आहे. आणि म्हणूनच आमची विनंती आहे अक्कासाहेब, या सण समारंभात आम्हाला अडकवू नका. दादासाहेब, अक्कासाहेब, जाधवराव दाजीसाहेब नाही आले? बऱ्याच दिवसात भेट नाही त्यांची. एकदा या म्हणावं निवांत, गप्पा मारता येतील, बोलता येईल. आणि तुम्ही सुद्धा आला आहात तर 2 दिवस थांबून जा, आणि तुमच्या लाडक्या वहिनीसांना सुद्धा समजावून सांगा. आधी रणांगण, मग सिंहासन. नताशीबाई, काय म्हणाली स्वारी? हो भरली असणार त्यांनी. तुमच्या शब्दाबाहेर नाही शंभूराजे. आतोश्री, दादासाहेब नाही म्हणाले. काय म्हणाले? आधी रणांगण आणि मग सिंहासन. असंच म्हणणार ते. आबासाहेबांवर गेलेत ते. महाराज तरी सुरुवातीला कुठे हो म्हणाले होते राज्याभिषेकाला. आऊसाहेबांनी समजूत घातली तेव्हा तयार झाले. आपण थोरल्या मातोश्रींना सांगूया का सांगायला? चालेल ना, पण त्यांचं ऐकतील शंभूराजे? मातोश्री, प्रयत्न करायला काय हरकत आहे? राजमाता म्हणून त्यांचा आदेश राजे डावलू शकत नाहीत. अब्बाजान, क्या सोच रहे हैं आप? जीनत बेटा, ये दक्कन का खुला आसमान, ये पहाड़, ये सीधे साधे दिलनशीन दरख्त, इन सबको मुझे अपनी मुट्ठी में करना है. अब्बाजान, वजीर आला. जी जहांपना. सांबा अब निहायती अकेला हो चुका है. चारों तरफ से उसे किसी तरह की मदद ना मिले, हमें ऐसी चाल चलनी है. जी जहांपना. जंजीरे मेहरू को तो आपने फरमान भेज ही दिया है. अब उन टोपी वाले अंग्रेजों को भी हमारा फरमान भेज ही दें.
जी जहांपना। सबसे कह दो कि अगर हमारे साथ व्यापार करना है, हमारे साथ दोस्ती बरकरार रखनी है, तो संभा के साथ सारे रिश्ते नाते ताल्लुकात बंद कर दो। लेकिन संभा गुस्सा हो जाएगा जहांपना। सिद्धि ने तो व्यापार बंद कर ही दिया है। जी जहांपना, सिद्धि ने व्यापार भी बंद किया है और संभा पर धावा भी बोल दिया है। तकलीफ दे रहा है सिद्धि संभा को। संभा की सारी रेत परेशान हो गई है, ऐसी खबरें आ रही हैं। अब तो सारी की सारी सल्तनतें संभा को परेशान करेंगी। संभा हारेगा, परास्त होगा, उसकी शिकस्त होगी। इसे कहते हैं सियासती चाल। आता आम्हाला कोणत्याच गोष्टीत रस उरलेला नाही। मातोश्री, आम्हाला कल्पना आहे याची। म्हणजे खरं तर आम्हाला तुमच्यापर्यंत यायचंच नव्हतं, पण आमचाही नाईलाज झाला हो। म्हणून म्हणतो आम्ही, तुम्ही 2 गोष्टी समजवा त्यांना। तुमचा शब्द डावलणार नाही शंभूराजे। समजावण्याबद्दल काही नाही, पण आमची तब्येत बरी नाही आणि आम्ही तसे फारसे आजकाल कशातच नसतो। खरं आहे, पण धाकट्या बाई साहेब, आम्हाला तुमचं म्हणणं कळतंय, पण आम्हाला नका ना धरू या सगळ्यात। थोरल्या बाई साहेब, आम्हाला विश्रांती घ्यायची आहे, या तुम्ही। मातोश्री, या राजे। का नाही म्हणालात आपण? वा राजे, की तुमच्या मनातच नव्हतं की दादासाहेबांचा राज्याभिषेक व्हावा ते? मातोश्री, खरं सांगा। आमची तब्येत ठीक नाही म्हणून आम्ही असं म्हणालो। तरीही जायचं होतं। आमचं काही महत्वाचं असताना कसं दुखणं पाठीवर घेता? आताही तेच करायचं होतं। वा राजे, याचा अर्थ दादासाहेब छत्रपती व्हावे असे नाही वाटत का तुम्हाला? मुजरा राजे। बोला राजे, मी ईस्ट इंडिया कंपनी यांचे गव्हर्नर यांचा वकील म्हणून इथे आलो आहे। गव्हर्नर साहेबांचे हे पत्र आपल्यासाठी। मजकूर सांगा। राजापूरची वखार लुटल्यानंतर तसेच खांदेरी उंदेरीच्या युद्धानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि कंपनीत एक तह झाला होता। तो तह यापुढे कंपनीस मान्य नाही। का काय झालं? का पुन्हा खंट्या लावायच्या त्या वाखारीला? मामासाहेब, त्यांचं म्हणणं काय ते समजून घ्या। परंतु राजन, तह पाळणार नाही ह्याचा अर्थ त्यांना प्रामाणिक राहायचं नाही। अर्थातच कविराज, या मागचं कारण समजून घेणं आम्हाला गरजेचं वाटतं। कारण याचे कारण कंपनीला वाटते की तह हा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत झाला होता आणि तो एका राजासोबतचा तह होता। आता राजा नाही,
तर रिकाम्या सिंहासनाशी कंपनीला तह पाळण्याची गरज भासत नाही. ते बांधील नाहीत. ए वकिला, डोळं फुटलं का रे तुझं? समोर कोण बसलंय? स्वराज्याचे राजे आहेत ते. मामासाहेब, आणखी दुसरं काही कारण? नाही राजे. ठीक, आपण जाऊ शकता. तुमच्या कंपनीस याचे योग्य ते उत्तर पाठवले जाईल आणि या कृत्याचे जे काही परिणाम असतील ते भोगण्यास सज्ज राहा, असं तुमच्या गव्हर्नरास कळवा. बाळाजी काका, पत्र सरकार जमा करून घ्या आणि यांचा योग्य तो पाहुणचार करा. राजन, इससे एक बात साफ जाहीर है, बुराणपुरावर हल्ला केल्यानंतर खरं तर आपल्या शत्रूंना धाक बसायला हवा होता. पण इथे शत्रू आक्रमक झालाय, सिद्धी स्वराज्यात घुसलाय, तकलीफ देतोय आणि टोपीकरांची ही भाषा. या सगळ्याचा अर्थ एकच कविराज, या सगळ्यांना औरंगजेबाची चिथावणी आहे. एक काय बी असू द्या, राजत तुम्ही निस्ता आदेश द्या, आम्ही जाळून काढतो त्या वाखारी. नाही मामासाहेब, या सगळ्यांना आता उत्तर देऊच, पण त्यांना समजणाऱ्या भाषेत. थोरल्या मातोश्री स्वारींना दोन गोष्टी सांगायला तयार झाल्या असत्या तर बरं झालं असतं ना. आतापर्यंत राज्याभिषेकाची तयारी सुद्धा सुरू झाली असती. हो ना, पण थोरल्या मातोश्री नाही म्हणाल्या. दादासाहेबांनी छत्रपती व्हावं अशी त्यांची इच्छा नसेल म्हणूनच नाही म्हणाल्या असतील. पण खरं सांगू, मातोश्रींनी हो म्हणायला पाहिजे होतं मगाशी. हो, मग आत्ता हो म्हणतो चालेल ना? थोरल्या बाईसाहेब, आम्ही कुटुंबाच्या म्हणण्याबाहेर नाही. मातोश्री, शंभूराजेंनी छत्रपती व्हावं असं आम्हालाही वाटतं. मातोश्री, आमची ना नाही. आम्ही आजच शंभूराजेंशी बोलतो आणि उद्याच मुहूर्त काढूया. मुहूर्त? असं म्हणजे आम्ही तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगूनही तुम्ही मुहूर्तापर्यंत पोहोचलातच राणी साहेब. राजे, आम्ही एकदा तुम्हाला सांगितलं तरी सुद्धा का हा आटापिटा? परंतु दादासाहेब, हे आम्ही तुम्हाला नाही म्हणालो तर तुम्ही सकवार मातोश्रींना सांगितलं, मग राणू अक्कांना पुढे केलं. अक्का साहेबांना नकार दिल्यानंतर सोयरा मातोश्रींना गळ घातली. का राणीसाहेब, का? राज्याभिषेकासाठी राजे, स्वराज्याला छत्रपती मिळावा म्हणून. तुमची काही हरकत नाही? नाही म्हणजे तुम्ही तयार आहात? होय, तयार आहोत आम्ही, आणि तेच सांगण्यासाठी आलो. राजे, अहो किती घाबरवलं आम्हाला. पण आमची एक अट. आमच्या राज्याभिषेकाचा दिवस
सोयरा मातोश्री ठरवलं.